सुप्रभात मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आपल्या युट्यूब चॅनलवरती. आणि आज आहे कोकण ब्लॉग डे 2. इथे सकाळ झालेली आहे मित्रांनो, आणि तुम्हाला माहिती आहे की गावाकडची सकाळी कशी असते. इथे दिवसाची सुरुवात अलार्मने नाही तर पक्ष्यांच्या गोड आवाजाने होते. थंडगार वारा चेहऱ्यावर येतो आणि मातीचा सुगंध मन भरून टाकतो. सूर्य हळूहळू उगवतो आणि संपूर्ण गाव सोन्यासारखं जणू चमकू लागतं. कोणी अंगण झाडत असतं तर कोणी चुलीवर चहा ठेवतो, तर कुठे गाई गुरांचा आवाज ऐकू येतो. इथली शांतता वेगळीच असते. ना गाव, ना गोंगाट, ना धावपळ, फक्त मनाला सुख देणारा निवांतपण. तर इथेच अशीच काही सकाळ आहे. तर इथे मी काहीतरी व्हिडिओज मध्ये काढलेले आहेत गावाचे, तर तुम्ही ते एन्जॉय करा, नक्की समजेल. तर मित्रांनो, इथे आता आपण फुल सेट झालेलो आहोत बाहेर फिरायला जायला. आणि आज आपल्यासोबत कोण कोण जाणार आहे तुम्हाला सांगतो. तर आज आपल्यासोबत आहे पहिली जाणार आमची गाऊ म्हणजे गार्गी. ही माझ्या मामांची छोटी मुलगी आहे आणि खूप मस्तीखोर आणि खूप क्यूट आहे. शीतलला खूप आवडते. आम्ही खूप मजा केली तिच्यासोबत. आणि शीतलच्या बाजूला जी आहे ती आहे माझ्या मावशीची मुलगी छकुली. आणि पुढे माझी मावशी पण आहे, ती जरा तयारी करते तिच्या बसण्याची. तर ही बघा. आणि माझे मामा पण आहेत, ते ड्राईव्ह करणार आहेत. तर आम्ही नेहमीप्रमाणे देवरुख साईडने निघालेलो आहोत. तर ज्या कोणाचं हे गाव देवरुख असेल त्यांनी नक्कीच कमेंट करा. आणि देवरुख गाव खरंच खूप छान आहे. माझ्या दोन्ही बहिणी पण इकडनंच, एक शाळेला जातात आणि एक कॉलेजला जातात तिकडे. तर खूप मस्त गाव आहे हा. आम्ही दरवेळेला एन्जॉय करतो इकडनं जातो तेव्हा खूप. त्यानंतर मग थोडाच जेव्हा गरमी लागली तेव्हा आम्ही थोडं हायवेला पण उतरलो. मध्येच एक मंदिर होतं छोटासा, मला पुढे वाटलं मी, खूप छान मंदिर आहे. आणि थोडंसं बरं वाटलं जरा उतरल्यानंतर, कारण गरमी पण होती, गाडीत जरा बरं वाटत होतं, पण थोडी एसीची सवय नाही त्यामुळे मग मी थोडं उतरलो. ऍक्च्युली गावामुळे मला जरा उतरायला मिळालं तर ते बरं झालं. आणि तुम्ही बघू शकता की खूप असं केलेलं आहे, चांगलं केलेलं आहे की इकडं कुठे दगड कोसळू नये म्हणून चांगलं प्रोटेक्शन दिलेलं आहे. कारण खूप गाड्या इकडनं येतात घाटावरनं. आणि ज्या कोणी गाड्या इकडनं प्रवासी येतात त्या नक्कीच मंदिराला भेट देतात, इकडे पाया पडतात, जेणेकरून त्यांचा जो पुढचा जो सफर आहे तो त्यांना नीट होऊन जातो, सुखरूप होऊन जातो. तर तुम्ही पाहू शकता की एवढे सुंदर असे डोंगर आहेत. एप्रिलचा महिना भलेही आहे, पण इथे जे हिरवगार आहे ते अजूनही आहे. तुम्हाला अजून हिरवगार पावसाळ्यात पण बघायला मिळेल. इथे आम्ही दर्शन घेतलेलं आहे फायनली. खूप छान वाटलं दर्शन घेऊन इथे. आम्ही काय आमच्या पुढच्या प्रवासाला मोकळे. गरमी तर खूप होती, फारच गरमी होती. खूप सुंदर वाटतं, खूप सुंदर वाटतं. आणि नंतर मग आम्ही थांबलो एका नाश्ता करायला थोडा एका हॉटेलमध्ये. तर आम्ही तिथं मागवलेली मिसळ, कारण का तेच अवेलेबल होतं जास्त करून, बाकी काय ऑप्शन नव्हतं. कारण का त्या टायमाला बाळूमामाची जत्रा पण होती, तो तिकडे खूप प्रवासी, खूप भक्त तिथे आलेले. तर तिथे खूप काही म्हणजे असं एवढं हे नव्हतं, बट मिसळ खूप छान होती. त्यानंतर मग आम्ही आईस्क्रीम खाल्ली, खूप मजा आली आईस्क्रीम खायला. गावचे फोटो आईस्क्रीम खाताना खूप मस्त वाटत आहे करताना ब्लॉग मध्ये. माझी मावशी, चकोली आणि शीतल, माझे मामा. आणि ही आमची सवारी आजची. तर आम्ही परत निसर्गाचा आनंद घेत आम्ही परत आमचा प्रवास सुरू केला घाटावरनं. खूप मस्त वाटत होतं. तर तुम्ही एन्जॉय करा हा व्हिडिओ. तर मित्रांनो, आपण आता पोहोचलेलो आहोत आपल्या पहिल्या डेस्टिनेशनमध्ये. तेच म्हणजे ज्योतिबा. तर आम्ही आता ज्योतिबाला आलेलो आहोत. तिथं ओटी पण घेतलेली आहे इथे, आणि खरंच खूप ऊन आहे. तर इथे आमचा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे ज्योतिबाचा. आम्ही पहिला कधी गेलो नव्हतो. तर मामाने आम्हाला पहिला डेस्टिनेशन आमचा ज्योतिबाला घेऊन आलेला, आणि आम्हाला जायचं पण होतं ज्योतिबाला. सो येस. आणि ही माझी मावशी भोटांमध्ये कन्फ्यूज होताना तुम्ही बघू शकता. आणि माझे मामा, दीदी आणि गाऊ. पाण्याच्या बॉटल्या आम्ही एवढ्या प्यायला असेल बापरे.
आणि इथे आल्यानंतर मला समजलं की ज्योतिबाला गुलाल खूप आहे, गुलाल उडवतात. मला नव्हतं माहिती आहे सगळं. आणि जसं असं वाटत होतं की जय मल्हार या मंदिरात आलेलो आहोत आणि इथे गुलाल खूप होता. मग इथे जसं आजूबाजूला दुकानं होती खाऊची आणि खेळणीची, सगळं जसं बाकीच्या मंदिरांच्या बाहेर असं तसंच. आणि ऊन खूप होतं, जमीन खूप तापलेली होती, पण खूप छान वाटत होतं असं एकदम ज्योतिबाला. आम्ही म्हणजे असं सो आम्ही आता इथे लाईनला लागलेलो आणि तुम्ही बघू शकता इथे खूप गर्दी होती. म्हणजे एवढी नेहमीपेक्षा तरी कमीच गर्दी होती. आमचं दर्शन पटकन झालेलं, म्हणजे 15-20 मिनिटात हार्डली आमचं दर्शन झालं. त्यानंतर मग आम्ही थोडे व्हिडिओ शूट्स केले. सो इथे आम्ही आलेलो कोल्हापूरच्या महालक्ष्मीला. कोल्हापूर ज्योतिबावरून कोल्हापूरची लक्ष्मी फक्त 2 तासावरती काहीतरी होती. इथे भलेही बाहेर ऊन लागत होतं, बट हे आतमध्ये जो हा गाभारा आहे तिथे खूप थंड वाटत होता. सो आम्ही थोडा वेळ विश्रांती केली, थोडा वेळ खाल्लं पिल्लं आणि मग गेलो लाईनीत दर्शनाकडे. लाईन होती खूप, बट आम्हाला लगेच दर्शन भेटलेलं. फटाफट लाईन गेली. ऑड डे असल्यामुळे काही गर्दी नव्हती जास्त. नंतर आम्ही दर्शन केलं. सो हे मंदिर आहे, मेन मंदिर जे थोडं बांधकाम चालू होतं. त्यानंतर राजेशने थोडे फोटोज क्लिक केलेले. त्याला असे फोटोज क्लिक करायला खूप आवडतात. आम्ही आमचे फोटोज व्हिडिओज काढले. देन मी थोडी शॉपिंग केली, म्हणजे मम्मीसाठी ते साडी घेतलेली जी आपण गुरुवारसाठी यूज करतो मार्गशीर्षमधल्या. इथे 100 रुपीजला ही साडी होती जी तुम्ही बघता इथे. मी 3-4 साड्या घेतलेल्या. नंतर थोडं ज्वेलरीची शॉपिंग केली. ऑफकोर्स महालक्ष्मीला आला तर मी ठुशी घेतली होती. प्लस हे सगळे जे होते ते विदिन 200 होते. मी घेतला. आणि मला चप्पल घ्यायची होती, मी चप्पल घ्यायला गेलेली आणि मला माझ्या मनासारखी चप्पल भेटली. इथे तुम्हाला खूप सारे शॉप्स भेटतील चप्पलचे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जर बनवून घ्यायची असेल चप्पल तर ती बनवून पण देतात ते लोक तुमच्या साईजनुसार. त्यानंतर आम्ही निघालो होतो शाहू पॅलेसला जायला, बिकॉज इकडून ते जवळ होतं कोल्हापूरला. तर आम्ही जसं पोचलो शाहू पॅलेसला, हे बघा शाहू पॅलेस. तर मित्रांनो, इथे आता आपण शाहू पॅलेस बघितलेला आहे पूर्ण. शीतलने पण फर्स्ट टाइम पूर्ण शाहू पॅलेस बघितला आहे आणि ते आम्ही व्हिडिओ रेकॉर्डिंग करू शकलो नाही कारण का अलाउड नव्हतं आतमध्ये. पण तुम्ही एकदा नक्की व्हिजिट द्या जे कोणी कोल्हापूरला याल त्यांनी. तर हे खूप बघायसारखं आहे, खूप ऐतिहासिक आहे, खूप काही तिथे हिस्टॉरिकल तिकडे सगळं त्यांनी सेव्ह केलेलं आहे चांगलं. तेही तुम्ही बघू शकता. आधीचे लोक कसे ते सगळं राहायचे किंवा त्यांचे कपडे किंवा त्यांचं राहणपान, त्यांचे भांडी, ते सगळं कसं होतं, शिकारी कसे करायचे ते सगळं आहे तिकडे. त्यांच्या पिढी जे असतात त्यांचा पण त्यांनी दिलेला आहे, उल्लेख केलेला आहे तिथे. आणि मग त्यानंतर आम्ही इथे छोटासा हा त्यांचा झू बघायला आलेलो. झू खूप छान होता आणि खूप मोठी स्पेस होती ॲक्च्युली त्यांच्यासाठी. आता तर तिथे थोडाफार चेंज झालेला, त्या लोकांनी तिथे असं केज लावलेलं आतमध्ये. पण असं होतं की त्या लोकांसाठी खूप मोठी जागा आहे ती आतमध्ये. इथे फारसे एवढे काही ॲनिमल्स नव्हते, फक्त हे हिरण होते आणि मोर होता. मोर तर खूप लांब होतं म्हणून आम्हाला नाही भेटला बघायला तेवढं. पण आम्ही हे थोडेफार काहीतरी व्हिडिओज कॅप्चर केलेले, तर आम्ही तेच बघू शकलो. आणि ह्या लोकांनी एक प्लॅटफॉर्म तयार केलेला. तो प्लॅटफॉर्म आम्ही तिकडे वरती जायचं मग तुम्हाला तिथे बघायला भेटणार. तसं होतं ते, मस्त होतं ते खूप. बघा तुम्ही व्हिडिओ.
सो आम्ही डे 2चा व्लॉग इथेच संपवत आहोत आणि स्टे ट्यून फॉर डे 3 व्लॉग गाईज. तुम्हाला कसा वाटला हा व्लॉग प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा आणि आम्हाला सांगा की आम्ही काय इम्प्रूव्ह केलं पाहिजे. तोपर्यंत लाईफमध्ये स्माइल करा, प्रेम करा आणि असंच काहीतरी करत राहा. थँक्यू.